अखेर तब्बल 7 महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर जागृत महाराष्ट्र न्यूजच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालंय। मालवणी सेंट अँथोनी शाळेतील काही पालकांनी जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक अमोल भालेराव यांच्याकडे गंभीर तक्रारी केल्या होत्या। शाळेजवळील 2 इमारतींवर मोबाईल टॉवर बसवण्यात आले होते। तसंच शाळेसमोरून जाणाऱ्या मढ मार्वे मुख्य रस्त्यावर कोणतेही गतिरोधक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता। या तक्रारींचा पाठपुरावा करत पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे अधिकृत तक्रार करण्यात आली। चौकशी दरम्यान संबंधित मोबाईल टॉवर विना परवाना बसवण्यात आल्याचं स्पष्ट झालं। यानंतर प्रशासनानं कारवाई करत मोबाईल टॉवरचे कनेक्शन हटवून टाकले। तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेसमोर गतिरोधकही बसवण्यात आले, अशी माहिती पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वाळवी यांनी दिली आहे। आता शाळेबाहेरील जागेवर होणारे अवैध पार्किंग हटवण्याची मागणी पालकांकडून करण्यात येते। स्थानिकांच्या माहितीनुसार या ठिकाणी मध्यरात्री अवैध वस्तूंची तस्करी होत असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय। जागृत महाराष्ट्र न्यूजनं सातत्यानं पाठपुरावा करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी न्याय मिळवून दिल्याबद्दल शिक्षक आणि पालकांनी याबाबत आभार व्यक्त केलेत। जागृत महाराष्ट्र न्यूज, मालाड, मुंबई।